नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आमचा कणकवली मधला तिसरा दिवस आहे। तर आज आम्ही कुठे चाललोय फिरायला ते तुम्ही ब्लॉग मध्ये एन्जॉय करा। तर चला, आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय रेडी होऊन। तर आज आम्ही चाललोय खवाने बीचला। तर खवाने बीच मध्ये पण खूप काही फिरण्यासारखं आहे, ब्लॉग मध्ये एन्जॉय करा। अजून गाडी आली नाही, 5 मिनिटात येतात ते काका। तर तो पण थोडा फोटोशूट करून घेतो मी। आपण आता नाश्ता करायला आलोय आदी फोटोबा मध्ये। खूप भारी रेस्टॉरंट आहे, मस्त असं बांबूच्या ह्याच्याने सजवलेलं आहे आजूबाजूला। तर चला आता आपण बघूया रेस्टॉरंटच्या पुढची चव कशी आहे। इडली वडा, वाव, मस्त छास आलेला आहे। तर मी छासच पिणार आहे। मैंने मंदिर भी घूमा, मैं बीच भी घूम रही हूँ। वाव, मस्त लागतं। मी घेतलं 1 प्लेट मेदू वडा। हो, क्रंचीनेस तर आहे, वा। चला बघूया कसा लागतो यांचा मेदू वडा। भारी लागतंय। आता मागवलाय ओनियन उत्तप्पा। हा हा हा, व्हेरी सॉफ्ट। वो, उत्तप्पा सही में बहुत सही लग रहा है। उत्तप्पा का रेटिंग है 5 में से 4.8। हे करणार आलं तुला म्हणून आम्हाला डेकर येऊन गेलं। काय व्ह्यू यार, बघा तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे आणि इथून पाणी एकदम क्लीन दिसतंय। तर आता मी आलो खवाने कायाकिंग मध्ये। आज आम्ही करणार आहे कायाकिंग। तर चला बघूया आपला आजचा एक्सपिरियन्स कसा होतोय। खूप सुंदर यार, वाव, फर्स्ट टाइम मी आलोय आणि आज आपण करणार आहे कायाकिंग। चला। गॉड, ओ माय गॉड, काय भारी वाटतंय, एकदम सुंदर यार। तर बघा, हे लोक जसं आता करतायत, बोटीमधनं बोट चालवायचं वगैरे काय असंच करणार आहे। पाणी एकदम साफ आहे, काय व्ह्यू आहे यार। तर चला मजा करूया। तर या दिवसाची वाट बघत होतो आम्ही कालपासून। कायाकिंग करायचंय ते आम्ही एक रील बघितलेलं आहे यांच्या चॅनलवरचं। तर बोललो चला आपण पण जरा एक्सपिरियन्स घेऊन येऊया। थँक्स टू मी। श्रीधर भावानेच पाठवलेली ती रील आपल्याला। हे बघा, या बोटीमध्ये दोघांना बसवणार आणि आपला आता चप्पू येणार चालवायला। चप्पूने एक्सपिरियन्स घ्यायचा आहे। जसं तुम्ही काय बोलतात रिव्हर राफ्टिंग करतात तसं हे कायाकिंग। तर ह्याचा कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे मी देईल तुम्हाला, आता घेतो यांच्याकडनं। तर बघा, असं नेलं जाईल आपल्याला। सुंदर सुंदर सांगितलं त्यांना, भाई मज्जा येणार आहे आज, मज्जा। वाव, आतापासूनच खूप एक्साइटमेंट होते, मस्त यार, खूप भारी वाटतंय। जागा, लोकेशन एक नंबर आहे। कधी इथं आलात तर एकदा नक्की विजिट करा आणि ट्राय करा, एक्सपिरियन्स घ्या। हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला इथं जावं लागेल। ते तुम्हाला व्हिडिओमधनं, म्हणजे माझा फक्त मी अनुभव सांगेल तुम्हाला। एक्साइटमेंट लेवल खूप वाढली आहे भाई, आता फुल एक्साइटमेंट होते। थोड्याच वेळात आता आमची बारी आहे, मग आम्ही पण जाणार आहे तिथं राऊंड मारायला। 250 रुपये आहे, 45 मिनिट पर पर्सन। चला आता मजा येणार आहे। फायनली आपला कायाकिंग सुरू झालेला आहे एक्सपिरियन्स। आपल्याजवळ आजचा आपला पार्टनर आहे महेश। हाय महेश,
सुंदर अशी जागा आहे मित्रांनो, तर व्ह्यू एन्जॉय करा. हा बरोबर. पुढे एकदम काय आहे आता एक रिवर्स टर्न आहे एक, आणि आतमध्ये तुम्हाला मी नेतो. हां चालेल. लेफ्ट किधर है भाई, क्या भूल गया है. वाव, खूप सुंदर जागा आहे, मस्त वाटतं एकदम. आणि जागा एकदम शांत आहे. जर तुम्हाला फीस हवा असेल तर मी तर बोलतो एकदा घ्याच तुम्ही इकडे येऊन एक्सपिरियन्स. या दादा आपल्यासोबत आला एक गाईड करायला. तिकडे पाणी कमी आहे, ते सरळ आहे. हा काय, मी महिन्यात पुरा असा आहे. दिसताना या आता समोर ते थोडं पाणी आहे ना, तर भसं का भरून जातं. मगर वगैरे नाही ना. मगर आहे आम्हाला भीती वाटते. नाही, मगर छोटे, ही छोटी नदी आहे ना. अच्छा, मगर राहत नाही. मगरला मोठी नदी तरी पाहिजे. खायला काय भेटणार सुद्धा नाही इकडे. ते पण आहे. वाव, खूप सुंदर, भारी वाटतं एकदम. आतापर्यंत बाबा मॅन वर्सेस वाईल्ड मध्येच बघितलेलं असलं काहीतरी, आता रिअल मध्ये पण बघतोय. एकदम शांतता, निसर्गाने बघा किती सुंदर जागा बनवलेली आहे या ठिकाणी. शांत जागेचं ठिकाण तुम्ही म्हणू शकता एकदम. पाणी पण बघा किती साफ आहे, एकदम साफ पाणी. आपल्याला सांगतोय पुढे एक वॉटरफॉल आहे, तर चला बघून येऊया. आलोय एवढा लांब तर. वाव, खूप भारी वाटतंय. तुम्ही इकडे थांबा. आराम. आता सध्या तरी मी तर एकटाच आहे. दादा ते श्रीची बोट घ्यायला गेलाय. दादा तर आपल्याला मस्त की वॉटरफॉल दाखवतोय. आपल्याला स्पेशल सर्व्हिस दिलेली आहे. काय व्ह्यू यार, खरं जर कोकणात आलात ना, हे कायाकिंग करायला एकदा या. भले तुम्हाला वाटत असेल पण एकदा तरी या नक्की. अरे क्या पीस लग रहा है यार, एकदम. वाव, हो चला. मी आलो जंगलात भटकायला. भाई कसं वाटलं तुला? मस्त वाटलं भाई, एकदम भारी एक्सपिरियन्स. हो मस्त. थोडं पाण्यामध्ये ट्रेकिंग करणार आहे विदाउट चप्पल. वा, हो खूप भारी. बघू शकता यार किती साफ आहे यार, चालायला खूप भारी वाटतं. वाव, एकदम सगळ्यात भारी एक्सपिरियन्स पहिला. मस्त एकदम ॲडव्हेंचर होतं असं वाटतं. मजा येते यार, असं सगळं करायला आपल्याला खूप आवडतं. कोणाची जागा आहे की काय, जंगलच आहे? जंगल म्हणजे त्यांची घर आहे, ते वर घर आहे. अच्छा, घर आहेत तिथे वर. अरे वाव, त्यांची बाग आहे एकदम भारी. बेड झाड. अजून इथून किती लांब आहे? नाही झाले, जवळ आहे इकडे. भरलेलं एकदम असं ना, बोट ना वर तक जाणार सोबत. अरे बापरे, डायरेक्ट येणार. मजा येत असेल मग डिसेंबर मध्ये.
डिसेंबर नंतर आम्ही हटतो पर्यटक इकडे, इकडून जाऊ. डिसेंबरला खूप लोक येऊ का? वॉटरफॉल पाणी असंच आहे. वाव. वॉटरफॉलचा आवाज येतोय का? भारी. स्वच्छ नसतं, अच्छा. गढूळ असतं जरा पाणी, आणि आता कसं क्लिअर पाणी एकदम निळसर दिसणार तुम्हाला. ओके, भारी. सो थोड्याच वेळात तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे मी वॉटरफॉलचा, तुम्ही खूप कमी बघितला असेल. सो वाव. तर लोक पण राहतात, त्यांना किती भारी वाटत असेल यार रोज वॉटरफॉलचा असा आवाज ऐकायला. आणि दादा घेऊन आलाय आपल्याला मस्त एकदम भारी ठिकाणी. अरे वा 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 वा. हो इकडे नाही, असं इकडे नाही. ब्रिज आहे का तो वरून जायला की असंच काहीतरी आहे? कशी जायची खडकवाट, अरे वा. आणि तिकडून लोक जातात. पूर्ण असं भरलेलं असेल. भरलेलं असतं पूर्ण असं. अरे आणि भारी. मोठ्याने पाणी येतं पावसाळ्यात. पाणी बघा किती साफ आहे. तुम्हाला मुंबईला सुद्धा आता पाणी भेटणार नाही. स्लीपरी रहेगा थोडा आराम से, तिथपर्यंत जाऊ शकतो ना, खोल नाही कुठे. वाव भारी. शर्ट निकल गया, क्योंकि शर्ट चड्डी बिकेगा चलेगा, शर्ट नहीं बिकना मिलता. भाई लोग भाई थँक्यू आता आणला इकडे. अरे खूप भारी जागा आहे. तर महेशने आपल्याला एक भारी स्पॉटवर आणलेलं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. खूप मस्त वाटलं. धन्यवाद महेश. हा एवढा वर येते बोट. तर खवणे बीचचं तुम्ही हा हिडन प्लेस बोलू शकता. पाणी जास्त खूप भारी आहे. मस्त वाटलं एकदम पीस ऑफ माइंड. पावसात बघा पाणी असतं भारी रे. एकदा येऊ आम्ही पावसात. पण ना सिल्वर गोल्ड मध्येच आहेत मध्ये मध्ये. भारी रे. तिथं लावली आमची बोट. खूप भारी. सही है भाई. अभी स्ट्रगल है इधर से उधर जाने का. कैसे आएगा. तो चालायला थोडं स्ट्रगल आहे. स्लीपर एरिया थोड़ा सा. क्लियर है ना पानी. बहुत मजा आ रहा है. हा ते हिरवळ असते म्हणून ते आपण स्लीप होतो. बाकी काय नाही. काय रे भाई.
मला इकडे येऊन अनुभवायलाच लागेल. खूप भारी, खूप भारी. शांत जागा एकदम. घोरपड घोरपड घोरपड. ती बघा वर चालले, वर चालले. ऊपर जा रे, ऊपर जा रे, ऊपर जा रे, ऊपर जा रे. मारा लेफ्टच मारा, फक्त लेफ्ट. Wow, what a beautiful view, and this is very peaceful for. लेफ्ट 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 लेफ्ट. खूप मस्त. लागला हा. जंगल आहे ना हे सगळं. अरे बापरे, जंगलाच्या मधोमध्ये मस्त. इकडे काय तेंदुआ हे सगळे नाही का? नाही नाही काय पण नाही. नाही रे, कुछ नाही आहे. अरे रेते श्रीधर. इथून गेलात ना, इथून गेलात की इथून बाहेर पडणार. अच्छा, त्या साईडने जाऊन मस्त फिरून या साईडने येतो. पण आता पाण्याचे लेवल कमी आहे म्हणून आम्ही इथून आलो वर. पाणी कमी आहे. खूप भारी जागा. पावसामध्ये आला तर अति उत्तम आहे. वाव, एकदम पीसफुल. खूप शांत. इथून आम्ही बाहेर पडतो. इथून बघा. हा, असं इथून. अच्छा, इथून बाहेर पडतो. आता पाणी बघू शकतो कमी आहे म्हणून, नाही तर इथंच फिरलो असतो. खूप भारी वाटतंय. हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायला लागेल. सो लोकेशन मेन्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही व्ह्यू बघा, एन्जॉय करा. होय, फिरायला फिरायला. काय झालं? नाही असंच विचारतो. व्यवस्थित फिरवलं. व्यवस्थित म्हणजे भाई एकदम भारी. मजा आली खूप आज. आणि हे आम्ही पहिल्यांदा फिरलो का ह्याच्यामध्ये, बोटीमध्ये. बोटीने फिरवतात ना, बोटीने. हा, ते कसं होतं, जातात डायरेक्ट येतात. येतात. Yeah. तुम्हाला बघायला पण काय भेटणार नाही. हा, हे आम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि हा कसं पॅडल व्यायाम सुद्धा होता तिचा. खूप भारी आहे. आणि हे 12 महिने असतं ना हे चालू. 12 ना पावसाळ्यात कसं आमची ना, पावसाळ्यात खाड फुटते. आता सध्या आमची नदी फुटली. अच्छा. आणि खाडी जॉईंट आहे. हा, त्याच्यामध्ये म्हणून पाणी कमी असतं. पाणी कमी असतं म्हणून हे चालू आहे. नाही तर पाणी एकदमच जास्त असेल तर मग ते बंद ठेवतात कधी कधी. आणि पावसाळ्यात कसं पाणी खूप असलं ना, पर्यटक फिरायला पण हा, फिरायला पण कमी येतात. म्हणून एकतर पावसाच्या आधी या, नाही तर मग नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर या. खूप पर्यटक असतात. तर तुम्हाला माझा या एक्सपिरियन्स तर मी सांगितलं तुम्हाला की खूप भारी आहे. आणि दादाने आम्हाला मस्तपैकी वॉटरफॉल पण दाखवला. वॉटरफॉलमध्ये पण बघितलं असेल तुम्ही. खूप मस्त आम्ही एन्जॉय केलं आहे. थँक्यू दादा. एक लाईक तुमच्यासाठी. इथपर्यंत आवडलं असेल तर एक लाईक करा मित्रांनो. तर आता आम्ही पोहोचलोय किनाऱ्यावर. आणि एकदम अफोर्डेबल आहे. 250 रुपीज पर पर्सन. दोघांचे 500 रुपये. अर्धा 1 तास आहे. या, मजा करा. ॲड्रेस, लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सर्विस पण खूप भारी आहे मित्रांनो. खूप सुंदर. हे लास्ट आहे ना इकडचा एरिया.
लोकेशनच बघा किती भारी आहे. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. तर तुम्हाला व्ह्यू कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सगळ्यांनी मला सांगा एकेकाने. आणि चला, हा एक्सपिरियन्स का संपतं असं वाटतं का. ॲक्च्युली तर खूप मजा आली आहे. तर अजून पुढे पण आपल्याला अजून खूप काही फिरायचं आहे. तर आता आम्ही आलो आहे किनाऱ्यावर. खूप मस्त मजा आली. मासा आहे बघू. अरे वा, भारी. हाताने पकडला का? हो. पकडा बघ. खूप भारी जागा, खूप भारी प्लेस, लोकेशन खूप भारी. आणि कायाकिंग करायला एकदम बेस्ट जागा म्हणजे हीच आहे. खूप आवडलं मला, मजा आली. चला, तर आता आम्ही इथून निघतोय आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर. मस्त मॅन वेसेस वाईल्ड आलेला आमच्या अंगामध्ये. मस्त ॲडव्हेंचर केला आम्ही वॉटरफॉलच्या इथे. आता बीचला जाऊ. हां, मजा, खूप मजा आली. 3 दिवसच राहिलो पण खूप मजा आली. आणि 3 दिवसापेक्षा पैकी हा डे जो होता हा खूप चांगला होता. एक्सपिरियन्स मॅटर ब्रो. खूप भारी एक्सपिरियन्स होता कायाकिंग. खाली जावं लागणार बापणमध्ये. तर इथं थोड्याच पुढे आल्यावर आम्हाला भेटलं हॉटेल सुमित्रा. तर इथं आम्ही जेवणार आहे. अजून लांब लांबपर्यंत हॉटेल नाहीत काका सांगतात. वाव, खूप सुंदर जागा आहे. इथं तुम्हाला घरगुती जेवण भेटेल. आज आपण खाणार आहे अजून एक व्हेज थाली, पापड. वाव, बटाट्याची भाजी आहे. इथं चना बटाट्याची भाजी आहे. कोशिंबीर दिले, चटणी दिली हिरवी, लोणचं दिलं आहे, सोलकढी दिली आहे, दही दिलं आहे, डाळ दिलं आहे, हे काय दिलं आहे, चण्याची आमटी दिली आहे, आणि ताक दिलं आहे, आणि चपाती दिली आहे, आणि राईस देणार आहे. तर चला, पापड वेगळा आहे का आवाडा. पहिले मी पापड टेस्ट करतो हिरवी चटणीसोबत. वाव, गोड आहे हिरवी चटणी. आणि आता तिखट पण लागतं. चपाती एकदम सॉफ्ट आहे. वाटाण्याची भाजी मस्त आहे. एकदम गावची आहे, प्रॉपर गावची आहे. बटाट्याची भाजी, त्याच्यापेक्षा मला वाटाण्याची भाजी अजून जास्त आवडली. जी ग्रेव्ही आहे ना वाटाण्याच्या भाजीची, ती खोबऱ्यामध्ये मस्त अशी ग्रेव्ही केली का भारी लागतं. सोलकढी ट्राय करूया. वाव, सोलकढी खूप भारी लागते. चपाती आणि चण्याची. जबरदस्त. कोकणातल्या जेवणाची चवच एक नंबर आहे. तुम्ही व्हेज खावा नाही तर नॉनव्हेज खावा. त्याला आता आपण शेवयाची खीर ट्राय करतोय, गावची रेसिपी. ठीकठाक आहे. म्हणजे ते आईस्क्रीममध्ये असतं ना, फालुद्यामध्ये शेव असंच लागतं थोडं, आणि थोडंसं स्वीट आहे. ओके ओके ओके. दही थोडासा आंबट आहे. चला. वाव, एकदम नारळाचं हे केलं वाटतं. मस्त सॉफ्ट. भात जरा सॉफ्ट आहे, मस्त वाटतं. त्याला भाजी मिक्स करतोय वाटाण्याची.
ती माझी स्टाईल आहे. एक नंबर. कोकणाला असं वाटतं भातच खावत राहून. डाळ भात, वरण, लोणचा आणि पापड हेच भारी लागतं. कसं आहे बाई मग जेवण मस्त आहे. पूर्ण दिवस आता बीचवर थांबणार आहे, एन्जॉय करणार आहे. शिवाय आमच्याशिवाय सध्या तरी अजून कोणच नाही. चला लेट्स गो. खूप सुंदर बीच आहे, खूप मजा केली आम्ही या बीचवर. तर आता आम्ही निघणार आहे इथून आणि चंद्र पण दिसतोय वर. तर मित्रांनो मस्त एन्जॉय केलं बीचवरती, मजा आली. आणि आता निघणार आहे आम्ही इथून. डॉल्फिन सुद्धा बघायला भेटले इथे. मोबाईल ॲक्च्युली गाडीमध्ये होता आणि इथं ना ते लोक मासे पकडत होते बांगड्यात. तर कितीतरी मासे ह्या लोकांनी इथं पकडले, ते पण एक बघायला भेटलं. मस्त वाटलं, खूप मजा आली. तर हा आमचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर तुम्हाला माझा इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला आता मी निघालो पुन्हा घरी, म्हणजे रूमवर. तर थोडं काहीतरी खाऊया मग जाऊया. इथं आता आपण वडापाव खाणार आहे मस्त गरमागरम बीचच्या बाजूला. समोसा 15, चहा 25. इथं बीच आणि इथंच आहे ते वडापाव. समोसा खाणार आहे तुम्ही, भारी आहे का भाई? भाई फुल गरमागरम वडापाव. वाव मस्त एक नंबर. मस्त किती चाय घेतली आता. आता आम्ही लोक चाय पितोय मस्त गरमागरम, ते पण बीचच्या जवळ. समोर बीचचा व्ह्यू आहे आमचा. घंटाणा वाव खूप भारी. काकांनी आपल्याला कार्ड दिलेलं आहे. खूप भारी सर्व्हिस दिली काकांनी आपल्याला. चला तुम्हाला पण जर कणकवली सिंधुदुर्गमध्ये आलात तर काका सगळी सोय करतील तुमची ट्रॅव्हलिंगची. कॉन्टॅक्ट करू शकता. तर आलो आहे बाबा एकदाच हॉटेलवर. 8 वाजलेत. पटापट आंघोळ करू. सगळं आंघोळ मिठाचं झालंय. मग जेवायला जाऊया. आता एकदम फ्रेश होऊन बसलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? कायाकिंग आणि बीच. आज फक्त एवढंच केलं कारण की उद्या आज निघायचं आहे रिटर्न. तर आता लगेच जेवण मग झोपू. मग भेटूया मग आपण उद्या.